टीव्ही सत्यमेव व्रतम। हिंगोली जिल्ह्यात पडलेल्या सरासरीपेक्षा जास्त पाऊस, सतत पाऊस, ढगफुटी सदृश पाऊस, अतिवृष्टी, महापूर पावसानं शेतकऱ्यांची पिकं जळून गेली, जमिनी खरडून गेल्या। शासनाने जाहीर केलेली मदत ही अत्यंत तोकडी असून यामध्ये शेतकऱ्यांचे काहीच नुकसान भरपाई होणार नसल्याची प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करतात। शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी शेतकरी सेवक डॉक्टर रमेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नरसी नामदेव इथं रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यामध्ये मोठ्या प्रमाणावर परिसरातील शेतकरी आंदोलनात सहभागी झाले। विशेष म्हणजे नरसी येथील संत नामदेव महाराज मंदिर यांच्या दर्शनासाठी आलेले शीख भाविक यांनी या आंदोलनात सहभागी होऊन आपलं मनोगत व्यक्त केले। शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या अशा शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपये द्या। शेतकऱ्यांची हातातली संपूर्ण पिकं गेल्यानं हवालदिल झालाय। शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे। शेतकऱ्यांसमोर जगावं की मरावं हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून आत्महत्या करण्याची परिस्थिती आहे। यामुळे शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर 50,000 रुपये टाकावे। संपूर्ण जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी। तसेच कयाधू नदी खरबीवरून नदी पात्रात वळवून भूमिगत बंधारा मार्गाने इसापूर धरणात पाणी नेण्यात येणार आहे। हा वळण बंधारा रद्द करण्यात यावा। नियमबाह्य काढलेली 950 कोटीची निविदा रद्द करणे, शक्तीपीठ मार्ग रद्द करा, आदी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाका। कयाधू नदी वळण बंधारापर्यंत कयाधू नदीला किती पाणी याची अपतष्ट आहे। शासनाला चुकीची माहिती पुरवून पाणी उपलब्ध प्रमाणपत्र चुकीचं घेतलेलं आहे। संपूर्ण कर्जमाफी करणे, ओला दुष्काळ जाहीर करणे, शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ 50,000 रुपये टाकणे, कयाधू नदीवरील झालेली चुकीची निविदा 950 कोटींची तात्काळ रद्द करण्याच्या मागणीसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आलंय। मोठ्या प्रमाणात नाही साहेब, आज शेतकरी पूर्ण कोलमांडून आज शेतकऱ्याचं पूर्णच वाहून गेलेलं आहे। आज ज्या शेतकऱ्यांनी पूर्ण उद्या लेकरं कशी शिकवायची, उद्या शेत रिकामं झाल्यावर बिभरण कसं घ्यायचंय, पहिला असं शेतकरी पूर्ण आज 3 महिन्यापूर्वी पूर्ण जे होतं नव्हतं शेतकऱ्याने स्वतःतलं टाकलं। यांनी बँकेचं कर्ज घेतलं, परत सावकाराचं कर्ज घेतलं, मित्रापासून उसने पैसे घेतले आणि ते जमिनीत ओतलेत आणि आज पूर्ण शेतकरी थोडं आज नेस्त नाबूद झालाय। आणि म्हणून आम्हाला मागणे या ठिकाणी प्रत्येक शेतकऱ्याला तात्काळ हेक्टरी 50,000 रुपये मध्ये हेक्टरी 50 रुपये द्या। ते 5,500 नाहीये, 5,500 म्हणजे तुम्हाला सांगतो आम्ही मसाल्याला सामान बनत नाहीये। 5,500 म्हणजे 55 रुपये गुंठा होते फक्त साहेब। या ठिकाणी शेतकऱ्याला जरा कडे जास्त नाही। म्हणून देवेंद्र फडणवीसांना विनंती आहे साहेब, या ठिकाणी तुम्ही निवडणुका लागल्या तेव्हा आम्हाला आश्वासन दिलं होतं शेतकऱ्याची पूर्ण कर्जमाफी करू, तुम्हाला कर्जमाफी करायची कधी? या ठिकाणी आमच्या बहिणीचं तुम्हाला करंट कपाळ पाहायचंय का? तर तुम्ही या ठिकाणी सरडे आहात, म्हणजे तुमची बदलण्याची आवाज आहे का? एवढं म्हणतो मी, कारण तुम्ही या ठिकाणी जर आम्हाला न्याय दिलं या ठिकाणी आम्ही साहेब तुम्हाला तुडवणार नाहीये, पण तुम्हाला सांगतो आमच्या पांढरे सेमचा फिरू देणार नाही। या ठिकाणचं आमचं सरड कुटार असेल आम्ही बसू, तुम्ही आमच्या अंगावर तुमच्या 50-50 लाखाच्या 2-2 कोटीच्या गाड्या घाला, आम्ही जीव देऊ, पण या ठिकाणी तुम्हाला फिरू देणार नाही। तर आमची आता कॅपॅसिटी संपलेली आहे, आमचं आता जीवन जगण्याचं कारण आम्ही खिशात आमच्या दोरा येतात आणि आता आम्ही झाडा लटकणार नाहीये। आता आम्ही आडवे रोड जोपर्यंत या ठिकाणी हेक्टरी 50,000 रुपये देणार नाहीत, प्रत्येक शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्जमाफी करणार नाहीत, ओला दुष्काळ जाहीर करणार नाहीत, तोपर्यंत थांबणार नाही। या ठिकाणचा पहिला मोर्चा पहिला दिवस आहे, आजपासून हा पहिला टप्पा चालला आहे। परवा दिवशी पुन्हा खामला या ठिकाणी रस्ता रोको आहे, पुन्हा मंगळवारी डिग्रस या ठिकाणी आणि बुधवारी तुम्हाला सरकार या ठिकाणी। पुन्हा हा टप्पा झाल्यानंतर पुन्हा असे आम्ही जवळपास प्रत्येक जेवढे हिंगोलीच्या शेनगाव आणि हिंगोली तालुक्यात जेवढे मेन रोड अडवणार आहेत आणि नंतर पुन्हा हिंगोली आणि शेनगाव तालुका पूर्ण या ठिकाणी कलेक्टर ऑफिसर धडे घेणार आहे। तुम्हाला साहेब या ठिकाणी हिंगोली आम्ही कुठे फिरू देणार नाही, कारण तुम्ही आश्वासन दिलेत, तुम्ही म्हणायचं लबाड म्हणून तुम्हाला या ठिकाणी तुमच्या लेबल लावू, आम्ही या ठिकाणी तुमचे पोस्टर लावू, लबाड म्हणून लबाड सरकार पोस्टर लावू या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो। या ठिकाणी चोरून नेण्याचं काम ऊर्जा कार्यालयाचं, आणि मला वाटतं जवळपास या ठिकाणी नांदेडचे काही या ठिकाणी आमदार खासदार असतील, त्यांच्या कारखान्याला पाणी कसं भेटावं आणि तिथून जमीन कशी वाढवावी यांचा हा उद्देश आहे। पण हा उद्देश तुम्ही 1972 केला साहेब, आता या ठिकाणचा शेतकरी उद्भवला नाही। अहो तुम्हाला या ठिकाणी आमच्या रक्ताचे पाठ वाहतील, तुम्हाला सर्व करून सोडू। या ठिकाणी आता आम्ही रूमने लाकडाचे नाहीत मला लोखंडाचे तयार करून घेऊ, पण या ठिकाणचं काम होऊ देणार नाही। या ठिकाणी रक्त शेतकऱ्यांच्या रक्ताचे पाठ होतील, पण तुम्हाला पाणी थेंबही नेता येणार नाही। आणि खरं जर पाहिलं तुम्ही आमच्या डोळ्यात धूळ फेकालेत, कयाधू नदी सामान्य नदीमध्ये ओढते। हायकोर्टाचं जजमेंट 1917चं ती कयाधू नदी सामान्यमध्ये आहे। त्यांना जल परिषदेचा निर्देश देण्यात 2019चे कारण या नदीमधलं पाणी कुठल्याने नेता येत नाही आणि पाणी या ठिकाणी तुम्ही चोरून नेतात हे तुमच्या स्वप्न कधीही सिद्ध होणार नाही।
आणि म्हणून तुम्हाला सांगतो मी तात्काळ जागेवर या. नाहीतर या ठिकाणी सांगतो तुम्हाला या ठिकाणचे विरोधी पक्षाचे कार्यकारी होतं यांनी निव्वळ शासनाला फसवण्याचं काम केलंय. त्यांनी चुकीची माहिती दिली. आज पहिला तुम्ही त्यांना बोललो त्यांनी आम्हाला सुद्धा फसवण्याचं काम केलंय. त्यांनी आमच्याकडून 4 दिवस घेतले होते. आता त्यांनी आश्वासन दिलंय सोमवारी तुम्हाला आम्ही लेखी माहिती देऊ आणि निश्चित तुम्ही हायकोर्टात सुद्धा आम्ही जाणार आहे आणि रस्त्यावर लढाई सुद्धा करणार आहे. त्यामुळे तुम्हाला सांगतो यांनी स्वप्नाचे बाळगू नये. हा कयाविरोधला वळण बंधारा होणार नाहीये. आणि दुसरी एक गोष्ट सांगतो हे छोटे विरुद्ध पेनगंगेवाले मी हे म्हणतो मला माझं घ्या लिहून तुम्हाला कुठे घ्यायचं ते. कारण पाहिला असेल 2021चा एक यांनी पत्र काढलंय कयाधू नदी सपाट आहे आणि कयाधू नदीवर बॅरेज बसत नाहीत. अहो साहेब मला सांगा तुम्ही चोट्टे म्हणा काय हरकत नाही का? चौधरी नरसिंह बाजूच्या एखाद्या पहिली गावात चोरी केली जाते चोरायला आणि त्याला वाटलं पोट भरलं नाही म्हणून त्या ठिकाणचं सोनं नाणं चोरलं लाखो रुपये चोरले आणि नरसिंह चोरी करायला टाकायले. या ठिकाणी नरसिंह लोकांना आधीच करायला चोरी आले तर त्याने मनात घुसू दिलं आणि जेव्हा पाहिलं यांच्या सोनं लुटलं खालं ठुलं तसं यांनी काम केलंय. आधी सांगतात बघ काय तुझं बॅरेजेस बसत नाही आणि मग केलेला मंजूर बॅरेजेस कसा बसला बुवा. म्हणजे याचा अर्थ तुमच्या मनाला तसं होत आहे. तुम्ही नांदेडवाले म्हणता तसं तुम्ही वागता मंत्री म्हणता तसं वागता पण आता बॅरेजेस झालाय पुन्हा आम्हाला विचारता किती बॅरेज बसवायचे. तर या ठिकाणी झालेला एक बॅरेज असतो खरबीवरला आणि असे 5 बॅरेज बांधल्याशिवाय आणि जर उरलेलं पाणी असेल ते बॅरेजेस कम्प्लीट केल्यानंतर न्या तोपर्यंत या कयाधू नदीला हातही राहू देणार नाही. कयाधू नदीचा तुम्हाला सांगतो या ठिकाणी रक्ताचे थेंब सांडलं पण कयाधू नदीचा थेंबही सुद्धा बाहेर जाणार नाही. हे तुमच्या सर्व मीडियाच्या समोर या ठिकाणी मी सांगतो माझ्या जीवात ती आहुती देईन पण या ठिकाणी कयाधूचं थेंब पाणी बाहेर येऊ देणार नाही या ठिकाणी तुम्हाला सांगू इच्छितो. शेतकरी एकजुटीचा शेतकरी एकजुटीचा बंधारा रद्द बंधारा रद्द